and welcome back. In this lecture, we are going to learn about lytic cycle and lysogeny of lambda phage. We know that lambda phage, it is a temperate phage, and being a temperate phage, it has two choices. It can go for lytic cycle as well as it can go for lysogeny. Then under what condition phage goes for lytic cycle and what condition makes it to go for lysogeny, that we will be discussing in this lecture. First, we will be talking about lytic cycle. Phage with its tail fiber adsorbs on the host cell surface receptor. Receptor is maltose transport protein. त्याच्या टेल फायबरला एक जे प्रोटीन असतो, तो जे प्रोटीन माल्टोज ट्रान्सपोर्ट प्रोटीनला बाइंड करतो. ॲडसॉर्प्शन झालं. ॲडसॉर्प्शन नंतर फाजचा जो जिनोम आहे तो जिनोम होस्टमध्ये पेनिट्रेट केला जातो. जिनोम आत एकदा आला की मग तो जो जिनोम आहे विदिन 20 मिनिट्स फाज मेक्स अ डिसिजन वेदर टू गो फॉर लायटिक सायकल और लायसोजेनिक सायकल. मग लायटिक सायकलसाठी कोणते जीन्स एक्सप्रेस होतात? लायटिक सायकल एस्टॅब्लिश होण्यासाठी लायसोजेनी कशा पद्धतीने सप्रेस केली जाते हे आता आपण डिस्कस करायचं. तर आपण पहिल्यांदा लायटिक सायकलपासून स्टार्ट करूया. आपण लास्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केले की प्रत्येक जीनचं काय रोल असतं. हेड सिंथेसिस जीन्स, टेल सिंथेसिस जीन्स, रिकॉम्बिनेशन जीन्स, लायसिस जीन्स, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता बघा आपण लायटिक सायकल कशा पद्धतीने एस्टॅब्लिश होते. फर्स्ट होस्ट RNA पॉलिमरेज, कारण हा DNA सिक्वेन्स आहे आणि या जीनचं एक्सप्रेशन व्हायचं म्हणजे पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन व्हायला पाहिजे. आणि ट्रान्सक्रिप्शन होताना किंवा ट्रान्सक्रिप्शनचा जो प्रोडक्ट आहे ज्याला आपण ट्रान्सक्रिप्ट म्हणतो म्हणजे mRNA, तर mRNA फॉर्म होण्यासाठी एक एन्झाईम रिक्वायर्ड असतो, दॅट इज RNA पॉलिमरेज. आणि RNA पॉलिमरेज DNAला ज्या ठिकाणी बाइंड होतो त्या साईडला आपण काय म्हणतो, प्रमोटर साईट. सो फर्स्ट होस्ट RNA polymerase, it binds to two sites, PR and PL. So binding site for RNA polymerase are PR as well as PL. PR and PL चा meaning काय आहे? PR means promoter for rightward transcription and PL means promoter for leftward transcription. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन बघा या दोन प्रमोटर पासून राईटवर्ड डायरेक्शनने पण जाऊ शकतं आणि ट्रान्सक्रिप्शन हे लेफ्टवर्ड डायरेक्शनने सुद्धा जाऊ शकतं. दोन्ही डायरेक्शनने ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होणार आहे. मग राईटवर्ड ट्रान्सक्रिप्शनसाठी जो प्रमोटर आहे तो म्हणजे PR, प्रमोटर फॉर राईटवर्ड ट्रान्सक्रिप्शन, आणि लेफ्टवर्डसाठी हा प्रमोटर फॉर लेफ्टवर्ड, दॅट इज PL. सो फर्स्ट द एन्झाईम RNA पॉलिमरेज, होस्टचा RNA पॉलिमरेज, व्हायरस हा स्वतः सिंथेसाइज करत नाही. दिस RNA पॉलिमरेज इट बाइंड्स टू PR. बाइंडिंग ऑफ RNA पॉलिमरेज टू PR म्हणजे RNA पॉलिमरेज जर PR ला बाइंड झाला की मग काय होतं, या सगळ्या जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन होतं. ट्रान्सक्रिप्शन हे राईटवर्ड डायरेक्शन आता इकडे कंटिन्यू होणार आहे, म्हणजे इकडे हे सगळे जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन आता होणार आहे. होत असताना बघा आता प्रॉब्लेम काय बघा की पहिल्यांदा या PR पासून म्हणजे आपण म्हणूया इथून ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट झालं. पहिला जीन कुठला ट्रान्सक्राईब होणार आहे? क्रोजीन, की जो लायटिक सायकलसाठी रिस्पॉन्सिबल असतो. सो फर्स्ट जीन ट्रान्सक्राइब्ड विल बी अ क्रोजीन. क्रोजीनचं ट्रान्सक्रिप्शन झालं, पुढं मग C2 कडं ट्रान्सक्रिप्शन होणार. पण क्रो आणि C2च्या मध्ये इथं TR1 आहे. TR मीन्स टर्मिनेटर ऑफ राईटवर्ड ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे इथं टर्मिनेटर प्रोटीन येऊन बाइंड करतो कुठं, क्रोच्या नंतर. आणि टर्मिनेटर रिजनला तिथं जर टर्मिनेटर प्रोटीन बाइंड झाला तर पुढं म्हणजे इथून पुढं क्रो नंतर कुठल्याही जीनचं ट्रान्सक्रिप्शन होत नाही, कारण टर्मिनेशन म्हणजे स्टॉप. सो बघा PR पासून ट्रान्सक्रिप्शन, इथं RNA पॉलिमरेज बाइंड झालं. बाइंड झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन राईटवर्ड डायरेक्शन आता कंटिन्यू होणार आहे. पहिला जीन जो ट्रान्सक्राईब होणार आहे तो आहे CRO, क्रोजीन. क्रोजीन नंतर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे RNA पॉलिमरेज पुढे जाणार. पण इथं आला की इथं कोण आहे तर टर्मिनेटर प्रोटीन बाइंड झाला, याला आपण TR1 म्हणतो, मीन्स टर्मिनेटर ऑफ राईटवर्ड ट्रान्सक्रिप्शन. इथं हा असल्यामुळे काय होतं की RNA पॉलिमरेज पुढं मूव्ह करत नाही आणि ट्रान्सक्रिप्शन इथंच स्टॉप होतं. सो काय झालं आता इथं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप झालं. ओके. RNA पॉलिमरेज देन बाइंड्स टू PL रिजन. बघा आता RNA पॉलिमरेज आता काय झाला, इथून डेटा झाला तो कुठं आला, PL रिजनला बाइंड झाला. PL मीन्स प्रमोटर ऑफ लेफ्टवर्ड ट्रान्सक्रिप्शन. आता काय होणार, ट्रान्सक्रिप्शन आता लेफ्टवर्ड डायरेक्शन इकडं कंटिन्यू होणार.
RNA पॉलिमरेज आता या साईडने ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू करणार. सो इथून PL पासून म्हणजे इथून स्टार्ट झालं. पहिला जीन कुठला ट्रान्सक्राईब होणार आहे? एन जीन. एन जीनचा ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर पुढं अजून एक टर्मिनेटर आला बघा, TL1 म्हणजे टर्मिनेटर ऑफ लेफ्टवर्ड ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच पुन्हा काय झालं? ट्रान्सक्रिप्शन टर्मिनेटेड. TL1 तिथं येऊन बसला होता, तिथे येऊन बसलेला आहे. त्यामुळे RNA पॉलिमरेज आता एनच्या पुढे जाणारच नाही, फक्त एन एक्सप्रेस झालेला आहे आणि त्या बाजूला राईटवर्डला क्रो एक्सप्रेस झाला. बाकी कुठल्या जीनचं एक्सप्रेशन झालं? टर्मिनेशन झालं तिथं. ओके, मग आता बाकी जीनचे एक्सप्रेशन कसं होणार? ट्रान्सक्रिप्शन कसं होणार? डिअर फ्रेंड्स, एन जेव्हा एक्सप्रेस होतो, एन हा एक अँटी टर्मिनेटर आहे. म्हणजे जेव्हा एनचं एक्सप्रेशन ट्रान्सक्रिप्शन होणार, त्याच्यापासून जो प्रोटीन तयार होणार आहे दॅट इज अन अँटी टर्मिनेटर. म्हणजे इथं जे टर्मिनेटर प्रोटीन बाइंड झालं राईटवर्डला आणि लेफ्टवर्डला, त्यांच्या अगेन्स्ट ऍक्ट होणारा एनचा प्रोडक्ट आहे. म्हणजे एन प्रोटीन इज अन अँटी टर्मिनेटर, टर्मिनेटरलाच रिमूव्ह करतो. त्यामुळे काय की हा जो एन आहे, एन विल रिमूव्ह द टर्मिनेटर फ्रॉम धिस साइट ॲज वेल ॲज एन विल रिमूव्ह टर्मिनेटर फ्रॉम धिस साइट टू. आणि मग काय होईल बघा की इथला टर्मिनेटर निघून गेला, इथला टर्मिनेटर निघून गेला. दॅट मीन्स नाव द ट्रान्सक्रिप्शन विल बिगिन इन धिस डायरेक्शन ॲज वेल ॲज इन लेफ्टवर्ड डायरेक्शन. दोन्ही डायरेक्शन आता काय होणार आहे? ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होणार. जे ट्रान्सक्रिप्शन या ठिकाणी स्टॉप झालं होतं, या ठिकाणी स्टॉप झालं होतं, ते ट्रान्सक्रिप्शन आता काय होणार आहे? कंटिन्यू होणार. कारण एन प्रोटीन एक्सप्रेस झालेला आहे आणि एन प्रोटीन हा एक प्रकारचा अँटी टर्मिनेटर आहे. तो TR1 आणि TL1 ला रिमूव्ह करतो आणि तिथून पुढे दोन्ही डायरेक्शनने काय होतं? ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होतं. ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होत असताना आता जो पहिला प्रोडक्ट आहे दॅट इज C2 विल बी सिंथेसाइज. आता बघा ट्रान्सक्रिप्शन आता राईटवर्ड डायरेक्शन असं सुरू आहे आता. ओके, सो C2 विल बी सिंथेसाइज्ड. C2 नंतर O and P जीन प्रोडक्ट तयार होणार आहेत. O and P जीन प्रोडक्ट्स म्हणजे याच्यापासून जे प्रोटीन्स तयार होणार आहेत दोज आर इन्वॉल्ड इन द DNA रिप्लिकेशन प्रोसेस. ओके, दे आर इन्वॉल्ड इन द DNA रिप्लिकेशन प्रोसेस. हे काय करतात? O and P प्रोटीन दे विल यूज होस्ट DNA पॉलिमरेज एन्झाइम अँड रिप्लिकेट द DNA. या कम्प्लीट DNAचं काय करतात? रिप्लिकेशन करतात. रिप्लिकेशन ऑफ लॅम्बडा फाज ऑकर्स बाय रोलिंग सर्कल मोड ऑफ रिप्लिकेशन. ओके, सो O and P जीन्स एक्सप्रेस झाले, त्यांनी प्रोटीन त्याच्यापासून तयार झाला O and P प्रोटीन. हे काय करतात? DNA पॉलिमरेजला इंड्यूस करतात टू बाइंड टू धिस DNA अँड रिप्लिकेट DNA अँड कम्प्लीट DNAचं रिप्लिकेशन होतं. रिप्लिकेशन रोलिंग सर्कल मोडनी होतं. नंतर पुढं कुठला जीन ट्रान्सक्राईब होणार बघा, CRO पासून कंटिन्यू C2 झाला, C2 नंतर म्हणजे C2 सिंथेसाइज झालेला इथं. OP झाला, DNA रिप्लिकेशन झालं. Q जीनचं एक्सप्रेशन होणार. Q नंतर पुढं इथे येऊन टर्मिनेशन. बघा पुन्हा एकदा अजून एक टर्मिनेटर आला. हा लेट टर्मिनेटर म्हणतो आपण TR2. TR2 होता, तिथं टर्मिनेशन झालं. तिथून पुढच्या जीनचं ट्रान्सक्रिप्शन पुन्हा स्टॉप झालं. पण तिथं पुन्हा तेच आहे. Q जो तयार झाला आहे आता याच्या आधी, दिस Q इज अन लेट अँटी टर्मिनेटर. जसा हा N अर्ली म्हणजे पहिल्यांदा टर्मिनेशन स्टॉप करणार हा N होता, तर आता Q हा लेट टर्मिनेटर म्हणजे TR2 ला रिमूव्ह करणारा हा सुद्धा एक अँटी टर्मिनेटर आहे. सो Q इज अन लेट अँटी टर्मिनेटर. दिस रिमूव्स दिस TR2. TR2 रिमूव्ह झाला की मग काय होणार? ट्रान्सक्रिप्शन विल कंटिन्यू. सो आता ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होणार आहे. ट्रान्सक्रिप्शन विल कंटिन्यू इन धिस डायरेक्शन. S and R will be synthesized. S and R both are involved in the lytic cycle. S काय करतो? S जीन किंवा याच्यापासून जो प्रोटीन तयार होणार आहे दॅट इज अन होलिन प्रोटीन. होलिन प्रोटीन आणि होलिन प्रोटीन काय करतो? तर सेल मेम्ब्रेनमध्ये होल फॉर्म करतो. म्हणजे जेव्हा व्हायरस पार्टिकलला बाहेर पडणार आहे लायसिस करून, तर त्यावेळी सेल मेम्ब्रेन ब्रेक केली पाहिजे. ते काम कोण करतं? S प्रोटीन करतो. नंतर R पण आहे. R हा एक एंडोलायसिन आहे. इट इज अन एंडोलायसिन. आणि एंडोलायसिन काय करतो? सेल वॉल क्लीव्ह करतो. सो होलिन प्रोटीन म्हणजे S प्रोटीन सेल मेम्ब्रेन रप्चर करतो, ब्रेक करतो. आणि R जो एंडोलायसिन आहे तो सेल वॉल ब्रेक करतो. ॲज अ रिझल्ट काय होईल? सेल कम्प्लिटली लाईस होईल आणि व्हायरस पार्टिकल बाहेर पडतील.
Okay, so S and R lysis genes are produced. Then ट्रान्सक्रिप्शन जे आहे ते कंटिन्यू होणार आता. बघा C2 पासून OP झाले, OP नंतर QSR ए जीन एक्सप्रेस होईल, एचं फंक्शन नंतर सांगेन मी. आता बघा हे क्लस्टरमध्ये जीन्स एक्सप्रेस होणार, W पासून E पर्यंतचे जीन्स, हेडचे प्रोटीन्स तयार झाले. नंतर झेड पासून जे पर्यंत जीन एक्सप्रेस होतील, टेलचे प्रोटीन्स तयार झाले. सो दॅट मीन्स हेड इज सिंथेसाइज, हेड प्रोटीन्स आर सिंथेसाइज, टेल प्रोटीन्स आर सिंथेसाइज. मग यांना शेवटी जॉईन कोण करतं? ए प्रोटीन करतो. एचा रोल काय असतो? मॅच्युरेशन, असेंब्ली. ओके, सो ए परफॉर्म्स द रोल ऑफ मॅच्युरेशन, दॅट इज असेंब्ली ऑफ द हेड प्रोटीन्स अँड टेल प्रोटीन्स. सो डिअर फ्रेंड्स, बघा रिप्लिकेशन झालं, हेड प्रोटीन सिंथेसाइज झाले, टेल प्रोटीन सिंथेसाइज झाले. मग आता काय पाहिजे? हेड प्रोटीन्स एकमेकाला जॉईन केले जाणार, टेल प्रोटीन्स एकमेकाला जॉईन केले जाणार, कॅप्सिड तयार झालं आणि त्या कॅप्सिडमध्ये DNA मग पॅक केला जाणार आणि अशा पद्धतीनं नवीन व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होतील, अनेक व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस होतील. द बर्स्ट साईज ऑफ लॅम्बडाफाज इज अप्रॉक्सिमेटली 100. बर्स्ट साईज हा जवळजवळ 100 असतो. म्हणजे एका E. coli K12 मध्ये 100 नवीन लॅम्बडाफाज तयार होतील. आणि असे लॅम्बडाफाज तयार झाले की फायनली मग S and R सेल वॉल अँड सेल मेम्ब्रेन रप्चर करतील आणि व्हायरस पार्टिकल या होस्ट सेलमधून बाहेर पडतील. दिस इज ऑल अबाउट द लायटिक सायकल ऑफ लॅम्बडाफाज. ओके, त्याचबरोबर बघा इकडं आता N पासून पुढे ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होणार. C3, रेड, गॅम, XI, SNT बाकी सगळे जीन्स एक्सप्रेस होणार आहेत, पण यांचा आता काही यूज नाही कारण लायटिक सायकलचे सगळे जीन्स एक्सप्रेस झालेले आहेत. कंप्लीट फाज पार्टिकल प्रोड्यूस झालेला आहे आणि फाज विल गो फॉर लायटिक सायकल. सो वन्स अगेन आय रिपीट व्हॉट हॅपन्स इन द लायटिक सायकल. बघा नीट आहे का? RNA पॉलिमरेज, होस्ट RNA पॉलिमरेज बाइंड्स टू PR and transcription continues in the rightward direction. First gene transcribed is CRO and then transcription is terminated by terminator of rightward transcription. Then RNA polymerase binds to PL, RNA polymerase PL ला bind केला, then transcription continues in the leftward direction. N gene will be expressed and then transcription will be terminated by TL1. But N is an anti-terminator protein. हा एक्सप्रेस होणारच आहे कारण इथं येऊन ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होतं. त्यामुळे N जो तयार झाला हा N अँटी टर्मिनेटर आहे, तो इथं TR1 ला रिमूव्ह करतो, TL1 ला रिमूव्ह करतो. म्हणजे क्रोपासून इकडे राईटवर्ड डायरेक्शननी ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होतं, N पासून लेफ्टवर्ड डायरेक्शननी ट्रान्सक्रिप्शन कंटिन्यू होतं. DNA सिंथेसिस जीन्स विल बी एक्सप्रेस्ड, लायटिक जीन्स विल बी एक्सप्रेस्ड. पण इथं Q हा सिंथेसाइज झालेला, इथं टर्मिनेशन होतं, मी याला स्टॉप करून करतो, याला रिमूव्ह करण्याचं काम Q करतो. सो लायटिक जीन्स एक्सप्रेस, हेड सिंथेसिस, टेल सिंथेसिस जीन्स एक्सप्रेस्ड. मग फायनली ए काय करतो? हेड सिंथेसिस जीन्स किंवा जे प्रोटीन्स आहेत त्यांना एकत्र जॉईन करतो, टेलला जॉईन करतो, DNA पॅक करतो. अशा पद्धतीनं जवळजवळ 100 व्हायरस एका सेलमध्ये तयार होतात. आणि फायनली विथ द हेल्प ऑफ दीज टू जीन्स S and R, lysis will be there and finally virus particle gets released out of the host cell. हा जो क्रो आहे हा एक्सेस सिंथेसाइज झाला की क्रो काय करतो? लेफ्टवर्डला जेव्हा ट्रान्सक्रिप्शन मूव्ह करणार आहे त्यावेळी इथं OR ला बाइंड करतो. बघा ट्रान्सक्रिप्शन असं कंटिन्यू सुरू आहे राईटवर्डला. तर जेव्हा क्रो सिंथेसिस होतं एक्सेसमध्ये, हा क्रो काय करतो? या OR ला बाइंड करतो आणि OR ला बाइंड केली की C1चं सिंथेसिस स्टॉप होतं. सो ॲट हाय कॉन्सन्ट्रेशन क्रो बाइंड्स टू OR and binding of CRO to OR inhibits synthesis of C1. आपल्याला माहिती आहे C1 हा लायसोजेनीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो C1चा सिंथेसिस होत नाही. बाकी सगळ्या लायटिक जीनचं एक्सप्रेशन झालं, लायटिक सायकल एस्टॅब्लिश झाली. Okay, so this is a mechanism of lytic cycle in lambdaphage. But we are also going to discuss the lysogeny in the same lecture. मग लायसोजेनी मध्ये काय होतं बघा. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की लायसोजेनी होते तरी कधी होते? तर बघा आता लायटिक सायकल सगळ्यांना समजले असेल तर आता पुन्हा एकदा आपण बघूया की इकडं लेफ्टवर्ड डायरेक्शननी सुरू आहे ट्रान्सक्रिप्शन, इकडं राईटवर्डनी सुरू आहे. क्रो सिंथेसाइज होणार आहे, C2 सिंथेसाइज होणार आहे. बघा आता क्रो सिंथेसाइज होणार, C2 होणार, OPQ हे सगळे जीन्स सिंथेसाइज होतात. C2 पण सिंथेसाइज झालेला आहे, C2 पण सिंथेसाइज झालेला आहे. C2 कोण आहे? C2 इज अन ॲक्टिवेटर ऑफ C1. इथं C1चा सिंथेसिस होत नाही कारण बघा PR पासून ट्रान्सक्रिप्शन सुरू झालं म्हणजे पहिला क्रो असणार आहे, त्यामुळे पहिला C1 तर होणार नाही, क्रो होणार सिंथेसाइज. PL पासून सुरू झाला तर N होणार, म्हणजे C1 कुठल्याही कंडिशनमध्ये सिंथेसाइज होतच नाही, स्वतःहून याचं एक्सप्रेशन होतच नाही. मग C1चं सिंथेसिस ॲक्टिवेट करण्यासाठी कोण रिक्वायर्ड असतो? C2.
जर C2 सिंथेसाइज झाला तर C2 C1चा सिंथेसिस ॲक्टिवेट करतो, इंड्यूस करतो. मग लायसोजिनीमध्ये काय होतं ते बघूया आपण आता. त्यासाठी बघा, हा जो एवढा रिजन आहे, रिजन हा जो एवढा C3 पासून हा जो Q पर्यंतचा हा जो रिजन आहे, तो रिजन मी थोडासा लिनियर फॉर्ममध्ये दाखवतो. इथं बघा, हा C3 पासून Q पर्यंतचा रिजन आहे. तिथं आपण सर्क्युलर मॅप बघितला, पण ते सगळे जीन्स बघायची गरज नाही. ते लायटिक सायकलचे जीन्स होते. लायसोजिनमध्ये हे एवढे जीन्स आपल्याला बास आहेत. ओके, आता काय होतं बघूया आपण. तर बघा, लक्ष द्या. PR पासून ट्रान्सक्रिप्शन राईटवर डायरेक्शन चाललंय, क्रो सिंथेसाइज झाला, नंतर C2 सिंथेसाइज झाला. C2 इज अन ॲक्टिवेटर ऑर इंड्युसर ऑफ C1. C2 काय करतो? C1चं सिंथेसिस ॲक्टिवेट करत असतो. Once C2 is synthesized, then this C2, it binds to PRE. PRE हा एक प्रमोटर आहे. Once C2 is synthesized, then C2 protein binds to PRE region. PRE stands for promoter of repression establishment. हे बघा, PRE is an promoter for repression establishment. PRE. PRE stands for promoter of repression establishment. So once C2 is synthesized, okay, then C2 binds to PRE region and activates synthesis of C1. कारण हा PRE कोणाचा प्रमोटर आहे? C1चा प्रमोटर आहे. सो इथं C2 काय करतो? PRE ला बाइंड करतो अँड अलाउज सिंथेसिस ऑफ C1. ओके, कारण C1चा प्रमोटर हा PRE आहे, त्यामुळे C2 PRE ला बाइंड करतो. याला बाइंड केल्यानंतर C1चं सिंथेसिस स्टार्ट होतं. C1 सिंथेसिस कंटिन्यूज. एकदा C1 सिंथेसिस झाला की बघा, आता एकदा C1 सिंथेसिस झाला की तो C1 प्रोटीन आहे. धिस C1 प्रोटीन बाइंड्स टू OR3 अँड OR2. सॉरी, इथं 1 यायला पाहिजे, ॲक्च्युली डायग्राममध्ये थोडंसं मिस्टेक आहे, तर OR1 असेल. ओके, सो वन्स C1 प्रोटीन इज सिंथेसाइज्ड, this C1 will bind to OR1 and OR2. कारण बघा, हा प्रमोटर आणि ऑपरेटर हा एकमेकाला ओव्हरलॅपिंग आहेत. आणि ओव्हरलॅपिंग असल्यामुळे काय होतं की जेव्हा C1 सिंथेसिस झाला, C1 हा OR1 ला बाइंड करतो, ऑपरेटरला बाइंड करतो, आणि बाइंड केल्यानंतर PR पासून पुढे ट्रान्सक्रिप्शन स्टॉप होतं. कारण RNA पॉलिमरेज बाइंड व्हायला पाहिजे, तो कुठं बाइंड होणार आहे? प्रमोटरला. त्यामुळे जेव्हा C1 सिंथेसाइज झाला, C1 बाइंड्स टू OR1 रिजन. Once it binds to OR1, then क्रो सिंथेसिस विल बी इनहिबिटेड. कारण क्रो प्रोटीनचं सिंथेसिस होण्यासाठी RNA पॉलिमरेज PR ला बाइंड झाला पाहिजे. बट ॲज C1 हॅज बाउंड टू OR1 रिजन, there is no binding of RNA polymerase to promoter region, that is promoter of rightward transcription. त्यामुळे बाकी सगळे जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप झालं. बघा इकडे डायग्राममध्ये बघा, हे इथं काय झालं की जो आता C1 होता, तो C1 या OR ला बाइंड झाला. स्पेशली ORचे 3 रिजन्स आहेत, OR1, 2, 3. OR1 ला आणि 2 ला बाइंड झाला. त्यामुळे इथून पुढं आता प्रमोटर ब्लॉक झाला इथं. त्यामुळे RNA पॉलिमरेज पुढं मूव्ह करणार नाही. DNA सिंथेसिस जीन्स, हेड सिंथेसिस जीन्स, लायसिस जीन्स, टेल सिंथेसिस जीन्स यांचं एक्सप्रेशन होणार नाही. म्हणजे हेड प्रोटीन्स, टेल प्रोटीन्स, लायटिक प्रोटीन्स आणि DNA रिप्लिकेशन सगळं स्टॉप होणार. आणि स्टॉप कोण करतं? C1 करतो. सो बघा, C2 प्रोटीन once it is synthesized, it will bind to PRE and allow synthesis of C1. C1 once it is synthesized, it binds to OR1 and OR2 and blocks the transcription of CRO as well as other lytic genes. बाकी सगळे जे हेड सिंथेसिस, टेल सिंथेसिस, DNA सिंथेसिस जीन्स सगळ्यांचं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप केलं. जर हे सगळे लायटिक जीन्स आहेत, लायसिससाठी करणारे जे हेड, टेल, लायसिस जीन्स, DNA रिप्लिकेशन जीन्स, या सगळ्या जीन्सचं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप झालं. फक्त C1 आता एकटाच एक्सप्रेस होतोय. म्हणजे याचा अर्थ आता फाज कुठल्या स्टेटमध्ये? फाज इज इन द लायसोजिनी. इथं लायसिस होणार नाही आता, कारण फाजच तयार होणार नाही, DNA तयार होणार नाही, कॅप्सिड तयार होणार नाही. सो लायसोजिनी इज एस्टॅब्लिश्ड. झालं का? लायसोजिनी एस्टॅब्लिश. म्हणून याला काय म्हणतो आपण? प्रमोटर फॉर रिप्रेशन एस्टॅब्लिशमेंट. रिप्रेशन म्हणजे कोणाचं? लायटिक जीनचं रिप्रेशन करणारा हा प्रमोटर आहे. झालं का? रिप्रेशन एस्टॅब्लिशमेंट झालं म्हणजे लायसोजिनी एस्टॅब्लिश झाली. बट दिस लायसोजिनी हॅज टू बी मेंटेन्ड.
म्हणजे एवढं झालं म्हणजे लायसोजिनी झालं संपलं का असं नाही. आता लायसोजिनी मेंटेन केली पाहिजे. मग काय होतं की हा जो C1 प्रोटीन आहे त्यातले काही इथं OR2 आणि OR3ला बाइंड झाले, नंतर ते OR3ला पण बाइंड करतात. नाव दिस C1 प्रोटीन इट बाइंड्स टू PRM, अनदर प्रमोटर फॉर C1. ओके, आता हा C1 स्वतः बाइंड करतो. मग कोण बाइंड झाला होता? C2. कुणाला? PRA. काय सिंथेसाइज झालं? C1 एकदा तयार झाला, त्यानं पहिल्यांदा सगळं लायटिक जीनचं एक्सप्रेशन स्टॉप केलं. आता C1 स्वतः दुसऱ्या प्रमोटरला बाइंड करतो, म्हणजे PRMला. PRM मीन्स प्रमोटर फॉर रिप्रेशन मेंटेनन्स. पहिल्यांदा रिप्रेशन एस्टॅब्लिशमेंटसाठी PRA पाहिजे होता, आता मेंटेन करण्यासाठी प्रमोटर फॉर रिप्रेशन मेंटेनन्स म्हणजेच PRM. सो C1 इट बाइंड्स टू PRM अँड अलाउज इट्स ओन सिंथेसिस. पहिल्यांदा मॉडरेट कॉन्सन्ट्रेशन होतं, आता C1 स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन अजून वाढवतो PRM पासून, म्हणजे याला RNA पॉलिमरेज बाइंड करण्यासाठी इंड्यूस करतो. C1 PRAला बाइंड करतो, मग RNA पॉलिमरेज बाइंड होणार, मग C1चं सिंथेसिस अजून जास्त होणार. नाव C1 रिचेस हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन. C1चं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर इन्क्रीज होणार आहे. ओके, C1चं कॉन्सन्ट्रेशन एकदा हाय लेवलला झालं की मग C1 काय करतो, फायनली C1 इट स्टॉप्स इट्स ओन ट्रान्सक्रिप्शन. वन्स C1 रिचेस हायर कॉन्सन्ट्रेशन मग तो OR3ला पण बाइंड करतो. OR3ला बाइंड झाल्यामुळं PRM पासून त्याचं स्वतःचं एक्सप्रेशन सुद्धा स्टॉप होतं. आता गरज नाही त्याला, कारण जेवढं पाहिजे तेवढं C1 सिंथेसाइज झालेलं. लायटिक जीन सगळे स्टॉप केलेत, स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन PRM पासून वाढवलं. वन्स C1 रिचेस हायर कॉन्सन्ट्रेशन देन C1, बघा पुन्हा एकदा सांगतो, वन्स C1 रिचेस हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन देन दिस C1 इट बाइंड्स टू OR3 आणि OR3ला बाइंड झाल्यामुळे PRM काय झाला, ब्लॉक झाला. आणि PRM ब्लॉक झाल्यामुळे पुढं C1चं सिंथेसिस सुद्धा काय होतं, स्टॉप होतं. ओके, अशा पद्धतीनं लायसोजिनी मेंटेन केली जाते. म्हणजे जोपर्यंत, आता लक्षात घ्या, जोपर्यंत C1 शिल्लक आहे, जोपर्यंत C1 आहे तसं मेंटेन आहे, तोपर्यंत आता लायसोजिनीमध्येच तो फाज राहणार आहे. जनरेशन टू जनरेशन फाज विल रिमेन इन द लायसोजिनिक स्टेट. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ लायसोजिनी. व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. सो वन्स अगेन आय रिपीट. ओके, इथून स्टार्ट करतो. हे बघा, पहिल्यांदा जेव्हा प्रमोटर PRला RNA पॉलिमरेज बाइंड करतो, CRO सिंथेसाइज होणार आहे, C2 होणार, हे सगळे जीन्स होणार. बट वन्स C2 इज सिंथेसाइज्ड, C2 इज अन ॲक्टिवेटर ऑफ C1. सो दिस C2 विल बाइंड टू PRA साइट, प्रमोटर फॉर रिप्रेशन एस्टॅब्लिशमेंट. Once C2 binds to PRE, then from PRE C1 synthesis will be there. Once C1 is synthesized, C1 binds to OR1 and OR2. As a result, there is no expression of CRO, no expression of head synthesis, tail synthesis, DNA synthesis and lytic genes. So that means phage goes into the lysogeny. Lysogeny is established. Then C1 itself, C1 स्वतःच कुठं बाइंड करतो, PRMला बाइंड करतो आणि मग स्वतःचं सिंथेसिस अजून वाढवतो. Once it reaches high concentration, then C1 binds to OR3. जी शिल्लक होती या OR3ला बाइंड करतो. आणि जेव्हा C1 याला बाइंड करतो त्यावेळी PRM ब्लॉक होतं, कारण हे दोघं ओव्हरलॅपिंग आहेत. हा ब्लॉक झाला की C1चं सिंथेसिस सुद्धा स्टॉप होतं. बाकी सगळे लायटिक जीन्स स्टॉप झालेले आहेत. C1 हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये तयार झालेला आहे, स्वतःचं सिंथेसिस स्वतःच रेग्युलेट करतो. अँड इन दिस वे phage maintains lysogeny. So this is nothing but the lytic and lysogenic cycle of lambda phage. Okay, but lysogeny आणि lytic cycle हे डिसाइड करण्यासाठी आता आपण बघितलं की C2 आणि CRO आणि C1 हे तीन जीन्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पण हा इथं तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की CRO पण सिंथेसाइज होणार आहे, लायटिक जीन्स पण सिंथेसाइज होणार, C2 सिंथेसाइज झाला की C1 पण सिंथेसाइज होणार, म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. हे बघा, PR पासून जर ट्रान्सक्रिप्शन झालं तर CRO तयार होणार, लायटिक जीन्स तयार होणार आहेत, म्हणजे कंप्लीट फाज पार्टिकल तयार होण्याची पॉसिबिलिटी पण 100% आहे. C2 पण तयार होणार आहे, C2 तयार झालं की C1 ॲक्टिवेट होऊन पुन्हा यांचं एक्सप्रेशन स्टॉप होण्याची पॉसिबिलिटी पण 100%. मग एक्झॅक्टली CRO जास्त डॉमिनेट होणार की C1 डॉमिनेट होणार, हे कशात डिपेंड असतं? हे डिपेंड असतं पुढच्या कन्सेप्टवर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. होस्ट HFLA प्रोटीएज.
HFLA is an protease enzyme. The long form of HFLA is high frequency of lysogeny. हाय फ्रिक्वेन्सी ऑफ लायसोजेनी. होस्ट, आता इथं त्या लायटिक आणि लायसोजेनीमध्ये होस्ट सुद्धा पार्टिसिपेट करतो. बघा काय कसा पार्टिसिपेट करतो बघा आपण. होस्ट म्हणजे इकोला K12. सो इकोला K12 प्रोड्युसेस HFLA प्रोटीएज, हाय फ्रिक्वेन्सी ऑफ लायसोजेनी प्रोटीएज. ओके, आणि हा प्रोटीएज काय करतो बघा, धिस प्रोटीएज डिग्रेड्स C2. धिस प्रोटीएज डिग्रेड्स C2. म्हणजे जेव्हा C2 तयार होणार आहे तेव्हा होस्टमध्ये काय असणार आहे, होस्टमध्ये HFLA नावाचा एक प्रोटीज एन्झाईम तयार केलेला असणार. तो एन्झाईम काय करतो, जेव्हा C2 तयार होईल C2 ला डिग्रेड करतो. आणि C2 चा डिग्रेड झाला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बघा आता सगळंच क्लिअर झालं तुमच्यासाठी. जर C2 डिग्रेड झाला तर PRE पासून C1 चा सिंथेसिस होईल का? होणार नाही. कारण C1 चा पहिल्यांदा सिंथेसिस कुठं स्टार्ट होतं, तर C1 जेव्हा PRE ला बाइंड करतो C1 सिंथेसाइज होतो. आणि एकदा C1 सिंथेसाइज झाला की मग स्वतः तो PRM पासून कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. पण सुरुवातीला C2 पाहिजे. आणि होस्टमध्ये जर HFLA असेल, HFLA एन्झाईम, तर HFLA काय करतो, C2 ला डिग्रेड करतो, C2 प्रोटीनलाच डिग्रेड करतो. ॲज अ रिझल्ट when C2 is degraded, no synthesis of C1 from PRE. आणि जर C1 नाही सिंथेसिस झाला तर मग क्रो जीन विल बी डॉमिनंट. हेड सिंथेसिस, टेल सिंथेसिस, DNA synthesis genes will be there and phage will go for lytic cycle. Understood? So this depends upon HFLA. हा जो HFLA आहे ते HFLA डिपेंड आहे. मग HFLA कधी तयार होणार हे सुद्धा डिपेंड असतं. सो डिग्रेडेशन ऑफ C2 बाय HFLA डिपेंड्स अपॉन 2 फॅक्टर्स. 2 फॅक्टर्स कुठले? पहिली, होस्ट ग्रोथ कंडिशन, म्हणजे इकोलाची ग्रोथ कंडिशन कशी आहे. जर इकोलाची ग्रोथ कंडिशन पुअर असेल, म्हणजे प्रॉपर न्यूट्रिशन असेल, ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन असतील, म्हणजे ओव्हरऑल पुअर ग्रोथ कंडिशन असेल, तर अशा कंडिशनमध्ये नो सिंथेसिस ऑफ HFLA. इन सच कंडिशन HFLA एन्झाईम विल नॉट बी सिंथेसाइज्ड. पुअर ग्रोथ कंडिशन असेल तर HFLA तयार होणार नाही. ॲज अ रिझल्ट HFLA नाही तयार झाला तर C2 सिंथेसाइज होईल, C2 विल ॲक्टिवेट C1 आणि phage विल गो फॉर लायसोजेनी. म्हणजेच काय बघा की होस्टची ग्रोथ कंडिशन एकदम पुअर असेल तर HFLA नाही, आणि HFLA नाही तर C2 म्हणजे लायसोजेनी. आणि याचे एक्झॅक्टली अपोजिट, जर होस्टची ग्रोथ कंडिशन प्रॉपर असेल तर अशा वेळी HFLA विल बी सिंथेसाइज्ड. HFLA विल डिग्रेड C2 प्रोटीन, आणि C2 डिग्रेड झाला की C1 तयार होणार नाही, क्रो डॉमिनंट होणार, phage विल गो फॉर लायटिक सायकल. सो ओव्हरऑल दिस स्विच between lytic and lysogenic cycle depends upon this HFLA enzyme, and this HFLA depends upon 2 conditions. First, host growth condition. Poor growth condition असेल तर HFLA तयार होणार नाही, चांगली ग्रोथ कंडिशन असेल तर HFLA तयार होईल. HFLA तयार झाला it will degrade C2 डिग्रेड झाला C1 सिंथेसाइज होणार नाही, phage will go for lytic cycle कारण क्रो एक्सप्रेस होणार. HFLA synthesis and degradation of C2 also depends upon second factor, and that is multiplicity of infection. Multiplicity of infection म्हणजे व्हायरस जे फाजेस आहेत, एका होस्ट सेलमध्ये किती लॅम्बडा फाजेस एका वेळी इन्फेक्शन करतात त्याला मल्टिप्लिसिटी ऑफ इन्फेक्शन म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा ही एक सेल आहे, ही एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे. या सेलमध्ये एका वेळी 10 लॅम्बडा फाजेस आहेत आणि याच्यामध्ये एका वेळी 50 लॅम्बडा फाजनी इन्फेक्शन केलेलं आहे. असं होतं बऱ्याच वेळा. तर अशा वेळी बघा इथं मल्टिप्लिसिटी किती आहे व्हायरसची? 10 फक्त. इथं मल्टिप्लिसिटी 50 आहे, म्हणजे इथं हाय मल्टिप्लिसिटी आहे, व्हायरसचा नंबर जास्त आहे, इथं व्हायरसचा नंबर कमी आहे दुसऱ्या कंडिशनमध्ये. मग अशा वेळी काय होतं, जर व्हायरसचा नंबर जास्त असेल ज्याला आपण मल्टिप्लिसिटी ऑफ इन्फेक्शन म्हणतो. सो मल्टिप्लिसिटी ऑफ इन्फेक्शन सिम्पली नंबर ऑफ व्हायरसेस, लोड ऑफ व्हायरसेस. इफ हाय मल्टिप्लिसिटी ऑफ इन्फेक्शन, व्हायरसचा नंबर जर जास्त असेल तर प्रत्येक व्हायरसमध्ये काय होणार बघा. त्याच्या आधी एक आपण जे बघितलं ते सांगतो मी. हे बघा, ट्रान्सक्रिप्शन लेफ्टवर्ड डायरेक्शन पण होणार, C3 तयार होणार आहे, C3. ओके, C3 म्हणजे असं जेव्हा लेफ्टवर्ड जाणार N होणार, C3 होणार, रेड गॅम, एक्सायस, एंटी सगळे जीन्स तयार होणार, C3 पण तयार होणार. पण बघा आता 2 कंडिशन्स आहेत आपल्याकडं. इथं व्हायरसचा नंबर 10 आहे, इथं व्हायरसचा नंबर 50 आहे. 50 आहे याचा अर्थ इथं व्हायरस जास्त आहेत.
जितके जास्त व्हायरस तेवढे C3 जास्त असतील. इथं 10 C3 आहेत, C3 प्रोटीन, आणि इथं 50 C3 प्रोटीन असेल. इफ हाय नंबर ऑफ व्हायरस इज देअर देन इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ C3 विल बी देअर. C3चं प्रोडक्शन सुद्धा जास्त होणार आहे, कारण 10 व्हायरसेस आहेत. आपण एका व्हायरसपासून एक C3 प्रोटीन कन्सिडर केला तर इथं 10 C3 प्रोटीन आहेत, इथं 50 C3 प्रोटीन आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल C3चा काय रोल आहे इथं? तर C3चा रोल असा आहे, इथं C2 झालेला आहे. C3 प्रोटेक्ट्स C2 फ्रॉम HFLA. C3 जितका जास्त असेल तर C3 काय करतो? इट प्रोटेक्ट्स द C2 फ्रॉम हायड्रोलिसिस. C2चं जे हायड्रोलिसिस HFLA करणार आहे त्याच्यापासून C3 त्याला प्रोटेक्शन करण्याचं काम करतो. म्हणजेच जितका जास्त C3 तितकं जास्त प्रोटेक्शन, आणि जितकं जास्त प्रोटेक्शन तेवढा C2 जास्त तयार होईल, आणि मग C1 सिंथेसिस इन्क्रीज होऊन देअर विल बी अ लायसोजिनी. समजते का? म्हणजे जेवढे जास्त व्हायरसेस तेवढे जास्त C3, जेवढे जास्त C3 तेवढं protection to C2, and then there will be C1, and C1 lysogeny. So dear friends, HFLA protease will degrade C2 protein, but this degradation depends upon two conditions: host growth condition and multiplicity of infection. अशा पद्धतीनं लॅम्बडा फाजमध्ये लायटिक सायकल आणि लायसोजिनी ही मेंटेन केली जाते किंवा एस्टॅब्लिश केली जाते. इफ यू हॅव एनी क्वेश्चन then you can please ask to me. Okay, thank you so much.